नमस्कार मैत्रिणींनो, सखींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या अर्चना वैभवी किचनमध्ये। तर आज आपण काय करणार आहे, छान अशी मस्त राजमाची भाजी करणार। आता दोन प्रकारचा राजमा बाजारामध्ये मिळतो, एक लाल आणि दुसरा पांढरा, याच्यापेक्षा थोडासा मोठा पण असतो। तर हे राजमा शरीराला, मुलांना खूप पौष्टिक आहे, मुलांसाठी सगळ्यांसाठीच आहे। त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, छान अशी मस्त राजमाची भाजी करणार आहे। त्याच्यासाठी की जर तुम्ही हा राजमा 3-4 तास जर अगोदर भिजवला तरी चालेल। त्याच्यामुळे काय होतं, छान मस्त असं भिजला जातो आणि लवकर शिजला जातो। त्याचबरोबर काय करणार आहे, एक मोठासा छान मी बटाटा घेतलेला आहे। आता याच्यामध्ये काळं तिखट, साखर, अद्रकचा 1 इंचाचा तुकडा घेतलेला आहे, 8-9 पाकळ्या घेतल्यात लसणाच्या, 2 मोठे कांदे घेतलेले चिरून, परत त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे, परत 1 मिरची घेतली हिरवी, कोथिंबीर, टोमॅटो, लाल तिखट, हळद आणि दालचिनी आणि लवंग, एक 4-5 काय करणार आहे, दालचिनी घेणार आहे, दालचिनीचे तुकडे आणि 4-5 लवंगा घेणार आहे। मी काय केलेलं आहे, हे 4-5 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत आणि 5 ह्या लवंगा घेतलेले आहेत। आता आपण काय करणार आहे, ह्या कुकरमध्ये किंवा कुकरच्या डब्यात जरी घेतलं तरी चालेल। तर मी हा छोटाच कुकर आहे, त्याच्यामुळे बॉडीलाच लावणार आहे। हे काय केलेलं आहे, मी राजमा 1/2 किलो घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा बटाटा मी काय केलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्याच्यामुळं हा शिजायला टाकणार। आता मी राजमा जेवढा आहे त्याच्यात दुप्पट पाणी घालणार आहे। आता काय करणार आहे, मी हे कुकरला लावून मी शिजवून घेते। आता मी काय करणार आहे, याच्यामध्ये टोमॅटो, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे टोमॅटो, त्याचबरोबर हे अद्रक पण काय करणार आहे, याच्यामध्ये धुवून घेतलेले स्वच्छ, ते तुकडे करून मी याच्यात बारीक करून घेते। त्याचबरोबर काय करणार आहे, हे लसणाच्या पाकळ्या पण याच्यात टाकणार आणि काय करणार आहे, हे जे आपण दालचिनीचे तुकडे याच्यातच घालणार आहे आणि ह्या लवंगा। आता आपण हे सगळं साहित्य घालून काय करूया, बारीक करून घेऊया। अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, हे पूर्ण टोमॅटो, अद्रक, लसूण, दालचिनी आणि लवंग आपण बारीक करून घेतलेली। छान मस्त असे काय झालेले आहेत आपले हे राजमा शिजलेला आहे। आता ह्याच्यातलं जे पाणी आहे की नाही, ते आपण काय करणार आहे, तसंच ठेवणार आहेत। हे फोडणीला आपण पाणी टाकणार आहेत आणि हा जो बटाटा आहे, तो बटाटा काय करणार आहेत, आपण अर्धा बटाटा त्याच्या फोडी करून घेणार आहेत, काप करून, आणि अर्धा बटाटा आपण काय करणार आहेत, मिक्सरमध्ये बारीक करणार आहे। आता काय करायचं, हा जो राजमा आहे, राजम्यातला एक पाव भाग आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया। आता हे का बरं बारीक करायचं, तर काय होतंय, आपली जी भाजीची ग्रेव्ही आहे ना, ती दाटसरपणा येतो। त्याच्यामुळे काय करणार आहेत, आपण हा पाव भाग मिक्सरमधून काढणार आहे। अशा प्रकारे मी काय केलेलं आहे, हे बटाटा आणि राजमा मिक्सरमधून काढलेला आहे। आता आपण काय करणार आहे, गॅसवर कढई तापायला ठेवलेली आणि या कढईमध्ये 4 चमचे तेल घालणार आहे। आता आपण या तेलामध्ये 1 हिरवी मिरची मधून कट करून घातलेली, त्याच्यामध्ये हे कांदा आपण घालणार आहे। बारीक चिरून घ्यायचा कांदा, जास्त मोठा चिरायचा नाही। आता आपला कांदा काय झालेला आहे, जवळपास आपला परतून घेतलेला आहे, छान असं तेलामध्ये कलर बदललेला आहे आणि जास्त पण आपण याला भाजणार नाही।
आता आपण काय करणार आहेत, हे जे प्युरी करून घेतलेले टोमॅटो, अद्रक, लसूण आणि लवंग आणि दालचिनी असे टाकून केलेले हे आपण याच्यामध्ये टाकणार आहे. आता छान तेल सुटेपर्यंत आपण काय करणार आहे, त्याला हलवत राहणार आहे. 5 मिनटं तरी आपण याला हलवून घेऊया. आता आपण याच्यामध्ये दुसरा असा वेगळा मसाला किंवा काही वापरणार नाही, कारण आपण याच्यात आधीच लवंग आणि दालचिनी टाकलेली. आता याच्यातलं काय झालेलं आहे, पूर्ण पाणी आटून गेलेलं आहे, तेल आता सुटलेलं आहे. मसाला छान मस्त असा कांदा टोमॅटो घेते परत. आता याच्यात आपण काय करणार आहे, अर्धा चमचा हळद घातली आहे, त्याचबरोबर काय केलेलं आहे, अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा मोठा असा भरून मी काळं तिखट टाकले. जर तुम्हाला जास्त लागत असेल तिखट तर जास्त टाका, किंवा कमी खात असाल तर कमी पण तुम्ही याच्यामध्ये तिखट टाकू शकता. आता याच्यामध्ये काय करणार आहेत, आपण अर्धा चमचा साखर टाकणार आहे आणि 1 चमचा मीठ. तुम्हाला जर जास्त लागत असेल तर जास्त टाका, किंवा कमी लागत असेल तर तुम्ही याच्यामध्ये कमी टाका, प्रमाण चवीनुसार. आता काय करायचं, आपला हा जो बटाटा आहे तो बटाटा आपण या मसाल्यामध्ये घालून घेणार आहे. या बटाट्याला पण काय होतं, छान मसाल्याचं परतलं जाते मसाल्यामध्ये. आता त्याबरोबरच काय करणार आहे, आपण जे हे बटाटा आणि ह्याचं राजमाचं जे सारण केलेलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकणार आहे. थोडंसं काय केलं मी, पाणी टाकून आता हे सगळं पूर्ण राजमाचं मिश्रण आपण याच्यामध्ये टाकणार आहेत बाहेर. आता हे 2 ते 3 मिनटं आपण छान हलवून घेऊयात. खूप छान लागते मैत्रिणीने राजम्याची ही भाजी. तुम्ही ही भाजी भाताबरोबर पण खाऊ शकता, चपाती, नान, पराठा या सगळ्याबरोबर तुम्ही छान असं हे राजम्याची भाजी खाऊ शकता. आता आपण याच्यात काय करणार आहे, जे आपले राहिलेले अख्खे राजमा आहे तो आपण काय करणार आहे, याच्यात पूर्ण टाकणार आहे. ते आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेणार आहे. छान ग्रेव्ही याचं खूप सुंदर होते लागते आणि टेस्टला पण खूप छान लागते. राजमा तुम्ही जर 2-3 तास अगोदर भिजायला ठेवला तर लवकर शिजेल राजमा. जर नाही थोडंसं हे झालं तर पाणी टाकून आणखीन 1 ते 2 जास्तीच्या शिट्ट्या करून घ्यावे लागतील. आता याच्यामध्ये काय करणार आहेत, आपण थोडंसं पाणी टाकणार आहेत. मी काय केलेलं आहे, अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये काय करणार आहेत, आपण हे कोथिंबीर अर्धी कोथिंबीर याच्यात टाकून घेणार आहे आणि शेवटी उकळी आल्यानंतर थोडीशी राहिलेली टाकणार. आता याला एक छान अशी आपण काय करणार आहे, उकळी काढून घेणार आहे. तुम्हाला तिखट जास्त लागत असेल जास्त टाका, कमी लागत असेल कमी करा, मीठ चवीनुसार घाला. खूप सुंदर लागते मैत्रिणींनो भाजी. आणि मुलांना शरीरामध्ये असे
पौष्टिक, मुलांना पण भाजी मिळते. आणि बटाटा आणि राजमा आपण बारीक केल्यामुळे काय होते, छान अशी ग्रेव्ही यायची येते. आता तुम्हाला जर आणखीन थोडंसं पातळ पाहिजे असेल तर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता. मी आता आणखीन एक थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकेल उकळी आल्यानंतर. मी जास्त पातळ करणार नाही. थोडंसं मीठ लागत होतं, मी थोडंसं मीठ याला टाकलं, एक पाव चमचा आणखीन मीठ याच्यात जास्त टाकलेलं. मस्त छान अशी आपली भाजी ही उकळायला लागलेली आहे बघा. खूप छान भाजीला दाटसरपणा पण आलेला आहे आणि इकडं छान असे ग्रेव्ही मस्त झालेली आहे. आता आपण काय करूया, गॅस बंद करूया आणि याच्यावर छान अशी कोथिंबीर टाकूया. अशा प्रकारे आपली सुंदर अशी छान राजमा बटाटा मिक्स केलेली अशी छान आपली भाजी चालू आहे. याला कलर पण खूप छान आलेला आहे, ग्रेव्ही पण घट्ट झालेली आहे आणि टेस्ट मसाल्याचा वापर पण छान केलेला आहे. आपण जास्त मसाले वापरलेले नाही, थोडेसे वापरलेले आहेत. ह्याच्यामध्ये पण खूप सुंदर आणि टेस्टी भाजी झाली. तर मैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? तुम्ही जरूर करून बघा. जर रेसिपी ही तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझं चॅनल अर्चना वैभवी किचनला तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू.